वसू बारसेला गाईला ओवाळलं, बरोबर ना. धनत्रयोदशीला देवीला ओवाळलं, लक्ष्मी पूजनाला लक्ष्मीला ओवाळलं, पाडव्याला नवऱ्याला पाटावर बसून नवऱ्याला ओवाळलं. लक्ष द्या, भाऊबीज आली तर भाऊबीजेला तिनं भावाला ओवाळलं. फराळ करायला राब राब राबली, 8 दिवस तिच्या हाताला फोड आले, तिला बसायला वेळ नाही. तिला कुणी ओवाळलं का? आहे का तिला किंमत? द्या. तिला कधीतरी म्हणा तुझ्यामुळे आमची दिवाळी आनंदात गेली. नका ओवाळू तिला, पण कमीत कमी इज्जत तरी द्या. नका पाया पडू तिच्या, पण कधीतरी तिला म्हणा तुझ्यामुळे आमची दिवाळी आनंदात गेली ग. गाईला ओवाळते, भावाला ओवाळते, नवऱ्याला ओवाळते, बापाला ओवाळते, सगळ्याची पूजा करते, औक्षण करते, आंघोळ घालते, आमची पूजा करते. तुझं काय? लक्ष्मी आहे ना या घरची. लक्ष्मी पूजनाला लक्ष्मीची पूजा करता, पण घरात राब राब राबणाऱ्या त्या मायमाऊलीच्या किती वेळा तुम्ही पाया पडलाय ना आभार मानलेत. तेवढा तुकाराम महाराजांचा अधिकार मोठा आहे का? हा अधिकार सांगतो आणि अभंगाच्या प्रस्तावनेत येतो. समजा जास्त वेळ घेणार नाही, जरी वेळ झाला असला तरी बरोबर घड्याळाच्या वेळेप्रमाणे आपण थांबणार आहोत 12 वाजता. त्यामुळे तुम्ही गडबड करू नका, गोंधळ करू नका. शिंदे परिवाराच्या विनंतीला मान देऊन सर्वजणच प्रेमाची माणसं आज इथे उपस्थित आहेत. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी आपणच्या प्रेमास्तव नानांच्या प्रेमास्तव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या येणाऱ्या प्रेमाच्या लोकांसाठी आयोजित करण्यात आलेला आणि वडील निघून गेल्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्तानं इथं षडगुण ऐश्वर्य संपन्न अशा रूपानं उभा राहिलेला हा कीर्तन नाम सप्ताह रूपी आजच्या दिवसाचा हा ज्ञानयज्ञ संपूर्ण शिंदे परिवार, त्यांच्यावरती प्रेम करणारे आपण सर्वजण आपल्याकडे सहज म्हणतात, ज्याचं जळतं त्याला कळतं. या म्हणीमध्ये मी स्वतः बदल केला, ज्याचं जळतं त्याला तेव्हा कळतं. म्हणजे जोपर्यंत जळत नाही तोपर्यंत कळत नाही. शिंदे परिवाराला दुःखाचा डोंगर कोसळला, पण जी माणसं देवाला आवडतात ती सर्वांना आवडतील इथं शंका असते. म्हणजे माणसं सर्वांना आवडतात ती देवाला चटकन आवडतात. जो आवडे सर्वाला तुझी आवडे देवाला. जी माणसं देवाला आवडतात ती माणसं माणसाला आवडतील की नाही इथं भली मोठी शंका आहे. पण जी माणसं माणसाला आवडतात ना ती माणसं देवाला नक्की आवडतात. ज्ञानोबा देवाला आवडत होते, तुकोबाराय देवाला आवडत होते, सावता महाराज देवाला आवडत होते, सद्गुरु संत बाळूमामा देवाला आवडत होते. लक्ष द्या माझ्या बोलण्याकडं. माझी मुक्ताबाई, माझी जनाबाई देवाला आवडत होती, माणसाला कुठे आवडत होती? जनाबाई देवाला आवडत होती म्हणून तो दळण दळू लागायला येत होता. मुक्ताबाई देवाला आवडत होत्या म्हणून मुक्ताबाईच्या बेनी घालू लागायला देवाने यावं. ज्ञानोबा देवाला आवडत होते तर ज्ञानोबाच्या पाठीमागे रेडावेत बोलत होता. ही सगळी माणसं देवाला आवडत होती ना, पण माणसाला कुठे आवडत होती? तुकाराम महाराज देवाला आवडत होते पण माणसाला आवडत नव्हते, म्हणून तर मंबाजी बुवा काठीनं मारत होता. मार खाणारे तुकाराम महाराज होते. सहज तुकोबरांनी मार सहन केला. संध्याकाळी त्याच्याच दारात जाऊन उभा राहिले. तुम्ही कीर्तनाला नाही तो मजा नाही. जी माणसं मोठी असतात ना ती माणसं सहन करतात, आणि जी माणसं सहन करतात ना ती माणसं खरंच मोठी असतात. ज्याचा मित्र भगवान गोपाल कृष्ण आहे ना त्याच्या तर नादाला सुद्धा कुणी लागू नये. आवडते कधीतरी त्याचं डोकं वारकऱ्याच्या पायावरती जातं, कधीतरी त्याचे हात भगवंताच्या पायाजवळ जातात. माणसानं कोणालाही त्रास द्यावा पण त्या देवाच्या माणसाला त्रास देऊ नये. त्याचं कारण आहे भगवान गोपाल कृष्णाला अवघ मित्र म्हणलेत बाकीचे, तर अर्जुनासाठी काय नाही केलं त्यानं. म्हणून ज्याचा मित्र भगवान श्रीकृष्ण आहे ना त्यानं नीट ऐका, त्यानं 5 एकाच्या केसालाही धक्का लागू दिला नाही आणि 100 एकही जिवंत ठेवला नाही. लोक म्हणतात कीर्तनानं होतं काय, काय होईल. आज शिंदे परिवाराचं कौतुक आहे. सगळा समाज एकवटलाय. आपांचं कार्य तसंच असेल, शून्यातनं विश्व तयार केलंय. म्हणून तर इंदापूर तालुक्याचे भाग्य विद्यार्थी आणि आपल्या सर्वांचे लाडके विद्यमान आमदार माझे राज्यमंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे आज मामा कीर्तनात आहेत. काही वेळापूर्वी आदरणीय सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील भाऊ
दर्शन घेऊन गेले, भेट देऊन गेले. ही सगळी मोठ्या मनाची माणसं. मामानी यावं, कीर्तनात बसावं, हा वारकरी संप्रदायाला लाभलेला अलौकिक क्षण आहे. ही माणसं कीर्तन ऐकतात, काहीतरी अनुभूती असेल ना, काहीतरी कारण असेल, तेव्हा 2 मिनिटं का होईना पण ही माणसं एवढ्या मोठ्या किमतीची आज कीर्तनात समोर बसतात, कीर्तन ऐकतात. यांच्याकडून आदर्श घ्यावा. सोपं करून सांगू का ओंकार बाबा, माणसं म्हणतात आम्ही साधूच ऐकल्यानंतर आमचं काय चांगलं होणार आहे असं म्हणतात हो. आणि खरंच कुणी कुणाचं ऐकत नाही मामा. खरंच नवऱ्याचं बायको ऐकत नाही, बायकोचं नवरा ऐकत नाही, सासूचं जावं ऐकत नाही, जावयाचं सासू ऐकत नाही, भावाचं भाऊ ऐकत नाही, कुणीच नाही हो. सहज सांगू द्या सासून सुनबाईला, सुनबाई अगं पिठाचं पाणी करून पाजलंय पोराला, मिठाचा खडा घेतला, पाण्यामध्ये टाकला, मिठाचं पाणी पाजलं ग तुझ्या नवऱ्याला, लहानाचा मोठा केलाय. तसं नाही राहिलं. निवडून काढावा असा हा परिवार आहे. लक्ष द्या माझ्या बोलण्याकडं. आज शिंदे परिवाराला मानलं पाहिजे. दादासाहेब जाणीवपूर्वक सांगेन मी, आज मगाशी भाऊ आले होते, मामा आले होते, सगळेच इथं सगळे लोक येतात. त्याचं कारण आहे हा परिवार साखरेसारखा गोड आहे म्हणून लोक इथे येत आहेत. या परिवाराच्या वागण्यात नम्रता आहे, बोलण्यात गोडवा आहे, हृदयात गरिबीची जाण आहे. हे काही लिहून नाही दिलं मला, बसणाऱ्यांना वाटतं लिहून दिलं एक काय, आम्हाला कळतं. घराची कळा अंगण सांगतं. इथं येऊन उभा राहिलं की तोंड बघितली तरी कळतं की माणसं काय चांगल्या दर्जाचे आहेत. इथं आल्यानंतर समाधानी झालो मी. सगळी माणसं माझं म्हणून प्रेम करतात ना इथं, त्याला काहीतरी कारण असेल. पण माझ्याकडे लक्ष द्या माझ्या बोलण्याकडं. साधूचं ऐकणाराचं कधी वाटोळच होत नाही. ज्ञानोबाच्या पाठीमागं रेडा बोलला, आज रेड्याचं मंदिर आहे. ज्ञानोबाच्या पाठीमागं भिंत चालली, आज भिंतीचं मंदिर आहे. ज्ञानोबाच्या पाठीमागं खांब उभा राहिला, ज्ञानोबानं ओवी लिहायला सुरुवात केली. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, लिहिलं माझ्या माऊलीनं. शेवटची ओवी लिहिता लिहिता पसायदानाला सुरुवात झाली आणि माझ्या माऊलीनं ओवी लिहायला प्रारंभ केला. शेवटची येत म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. मागच्या खांबानं विचारलं, माऊली बघा ना आमच्याकडं. इतके दिवस 735 श्लोकांचं विवरण केलं, गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी सगळं जगाला सांगितलं. आमचं काय आहे का नाही विचार करा. जसं कीर्तन झाल्यावर बोराटे महाराज दादासाहेबांना म्हणणार आहेत, तुमच्या शब्दाखातर इतक्या लांब आलो नाना, आमचा काय आहे का नाही विचार. मी नाही म्हटलं तर बाकीचे म्हणतील, बाकीचे नाही म्हटलं तर मी म्हणल. आमचा काय आहे का नाही विचार. तसं खांब म्हटला का हो, किती दिवस तुमच्या मागं उभा राहायचं. आमच्याकडे पहा ना, निर्जीव खांब होता का सजीव खांब होता बोला. भिंत सजीव होती का निर्जीव. माऊलीच्या पाठीमागं निर्जीव भिंत चालली, तर आज भिंतीचं मंदिर आहे. माऊलीच्या पाठीमागं रेडा वेद बोलला, आज रेड्याच्या पाया पडायला बारी आहे. अरे माऊलींच्या पाठीमागं खांब उभा राहिला, निवासाला खांबाचं सुद्धा मंदिर आहे. आपण तर जिवंत माणसं आहोत. साधूच्या पाठीमागं गेल्यानंतर आपलं का वाटोळ होईल, नक्की चांगलं होणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आम्ही ऐकावं. काय सांगताय तुकोबा, एक एका सहाय्य करू का हो. हे आम्हाला तुम्ही सांगता अवघे धरू सुपंत, चांगल्या मार्गाने गेलं पाहिजे. हे आताच का सांगता. कोण जाणे कैसी परी, नाही आधी हाचा भरवसा. लक्ष द्या माझ्या बोलण्याकडं. मागच्या वर्षी दुःखाचा डोंगर कोसळल्या परिवाराला. बांधावरचं झाड कोसळल्यानंतर, गवताच्या पेंडीत जाळा सुटल्यानंतर, एखादा वटवृक्ष उन्मळून पडल्यानंतर, देव्हाऱ्यातला दिवा विझवून गेल्यानंतर जास्तीचं दुःख जितकं होईल ना त्याच्या दुपटीचं दुःख आमच्या शिंदे परिवाराला झालं. आप्पा निघून गेले, परिवारानं भाऊ म्हणावं. आज नातूला कळत असेल आजोबाची किंमत. जीवनदादाच्या डोळ्याला पाणी आलं असेल, प्रतीक्षाताईच्या डोळ्याला पाणी आलं असेल. आमचा आजोबा निघून गेला, आता पुन्हा पाहता येणार नाही म्हणून नातवंड रडत राहतात. तळहातावरती 1 रुपयाचं नाणं टेकवणारा आजोबा एका बाजूला, कंपनीनं दिलेला 10 लाख रुपये पगार एका बाजूला. जेवढं प्रेम आजोबाच्या 5 रुपयात आहे ना, तेवढं प्रेम जगाच्या बाजारात कुठंच मिळत नाही. हे जीवनला, प्रतीक्षा दिदीला आता कळत असेल आजोबा निघून गेल्यावर. कुसुमताईंच्या डोळ्याला पाणी आलं असेल, शंकाच नाही. कपाळावरचं कुंकू पुसल्या जावं असं कोण्या माऊलीला वाटतं. मी मरावं आणि माझं मरण माझ्या पतीनं बघावं असं प्रत्येक माऊलीला वाटतं. शून्यातनं विश्व तयार करणारा हा परिवार आहे.
माहेरला आल्या असतील कमलताई, रतनताई, पुरी माहेरला येतात. भाऊबीजेच्या सणाला तुम्ही माहेरला आला होता. सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपता येतं ना, त्याचं नाव माहेर आहे पुरीनो. तुम्ही माझ्या बहिणी आहात म्हणून सांगतो. सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपता येतं, त्याचं नाव माहेर आहे. सगळे उठायच्या आधी जागं व्हावं लागतं ना, त्याचं नाव सासर आहे. पोरगी माहेरला येते ना, तर म्हातारा बाप काठी टेकत पायऱ्या उतरून खाली येतो. आली माझी तायडी, आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीन. भाकरीचे 1-2 तुकडे अंगावरनं टाकल, एक तुकडा उजव्या हातानं, दुसरा तुकडा डाव्या हातानं, कडा 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 बोट मोडल. तुमच्या माहेरात घडलेला प्रसंग आहे मागच्या 2 दिवसापूर्वी. कवटाळून मिठी मारतो पुरीला बाप. पाया पडता तुम्ही तुमच्या बापाच्या, डोक्यावरून हात फिरवतो म्हातारा. डोळ्यात पाणी येतं, पदर डोळ्याला जातो. कुठली पोरगी अशी आहे की तिचं बापावर प्रेम नाही? डोळ्यातनं पाणी वाया घालवत नाही पोर, चटकन मिठी मारते. तिला आठवतं जेवढं पाणी माझी माय चमच्यानं तुळशीला वाहत होती ना, त्याच्या दुपटीचं पाणी तो बापासाठी डोळ्यात नाही येत. कीर्तन झाल्यावर फोन लावा बापाला, हॅलो म्हणा, तरी त्याला कळतंय माझी लेक आनंदात आहे का दुःखात आहे. तो म्हणतो कागदी दे. पाहुणे काय बोलले का पप्पा, तुम्हाला कसं कळालं हो? धडधोड निर्माण केलीत देवानं. बापाचं आणि लेकीचं धड वेगळं आहे, दोघात मिळून काळीज एक आहे. हे कमलताईंना, रतनताईंना आता कळलं. माहेरात आल्याच्या नंतर ना बापानं आजवर कधी पिशवी रिकामी जाऊ दिली नाही. इथून पुढे जेव्हा जेव्हा माहेरला याल ना, त्यावेळेस सगळ्या भिंती दिसतील. भिंतीवरती टांगलेला तुमच्या बापाचा फोटो दिसल. पाहण्याचा प्रयत्न केला तरी पाहता येणार नाही, बघण्याचा प्रयत्न केला तरी बघता येणार नाही. हजारो लोक येतील आज, फुलं टाकून माघारी जातील, पण ज्याचं जळतं ना, ते लेकीला विचारा, तिला बाप नाही मिळायचं. नानांच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला बाप गेल्यानंतर. आज हे सगळं वैभव उभा राहिलं. आता तर कुठं 4 दिवस सुखाचे आले होते. आज आप्पा असते ना, ऊर भरून आला असता आप्पाचा. अभिमान वाटला असता जीवनवर, प्रतीक्षा दिदीवर. काय माझा नातू आहे, काय माझा पोरगा आहे, गावात किंमत आहे. सगळी माणसं आपली होती. आता पाहता येणार नाही, पाणी डोळ्यात उगाच येत नाही. काहीतरी आठवणी असतात माग, ज्याचं जळतं. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. नाही दिसणार आता त्यांनी तुम्हाला. उलट परिवार 365 दिवसात एकदा तरी देवाबरोबर भांडला असेल. पांडुरंगा, काही चुकलं होतं रे आमचं. अजून 10-5 वर्ष जर असते ना, तर त्यांना सुखाचा सागर पाहायला मिळाला असता. पण दुर्दैव देवा तुझा माझा कारे वाई. आज भाग्यवान आहे बोराटे महाराज. तुम्ही नाही भाग्यवान, खरंच बसलेले भाग्यवान नसतात. हे ओंकार महाराज उगं म्हणायचं असतं आम्ही भाग्यवान आहोत की तुमचं कीर्तन ऐकायला मिळालं. आमचं कीर्तन कुठे बी ऐकायला मिळेल? यूट्यूबला टाकलं तर येड्या बाबळीत बसून ऐकायला मिळेल. खरं सांगतो, म्हणजे येड्या बाबळीत नाही, येड्या बाबळीत बसून ऐकायला मिळेल असं मला म्हणायचं. ऐकते ना, यूट्यूबला टाकलं तर. पण आम्ही भाग्यवान की आम्हाला तुम्ही पुढं बसलेले आहात, बसायला पाहायला मिळतंय तुम्हाला. चला असू द्या, परिवार गोड आहे म्हणून तर आज हरिभक्तपरायण, परमादरणीय, परमश्रद्धेय महाराष्ट्राला आणि वारकरी संप्रदायाला लाभलेलं रत्न ओंकार महाराज जगताप आज या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायाला काही अनमोल हिरे लाभलेत, त्यातले हे हिरे आहेत आणि तुम्ही बरोबर वेचलेत. आदरणीय हरिभक्तपरायण ओंकार महाराज जगताप, महाराष्ट्राला लाभलेलं वरदान. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे ओंकार महाराज कागदे बाबा फार गोड मृदंग वाजवतात. आम्ही ओठानं बोलतो आणि कृष्णादादा बोटानं बोलतात. आदरणीय हरिभक्तपरायण कृष्णदेव महाराज व्यवहारे, त्यांनी व्यवहार केला ना तर फक्त स्वराचाच व्यवहार करतात. ते नामदेव महाराज एकदा भांडले होते, मला वाटतं नरहरी सोनार, आता तुझा माझा व्यवहार बस, दुसरं काही नाही. तसं त्यांनी ते नामाचा व्यवहार आहे आता, बस जीवनच अर्पण केलंय त्यांनी स्वरांकरता. बाकी महेश महाराज आहेत, मारुती महाराज पुरी आहेत, इकडं रामेश्वर महाराज आहेत, तिकडं महाराज या ठिकाणी सगळेच, अशोक मामा असतील, गोडसे महाराज असतील, बोबडे महाराज. आता एकाचं नाव घेतलं की कुणाच तरी राहीलच. त्यामुळे सगळ्याच्या पायावरती नतमस्तक होतो. माझ्या निवडलेल्या अभंगाला मी प्रारंभ करतो. मरण सगळ्याचं ठरलेलं आहे. महाराज म्हणतात, या देहाच्या गावा आलिया
जन्म मृत्यूच्या सुहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. एक साधा सोपा सरळ माझा प्रश्न तुम्हाला आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला जर भुमुगाच्या शेंगा खायला दिल्या तर शेंगा खात असताना टरपलं खायची आणि आतल्या बिया फेकायच्या, बरोबर ना हो? आतल्या बिया खायच्या, वरची टरपलं नेहमी असंच करायचं. आतल्या बिया, लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे, पटकन कीर्तन करायचंय मला, बरोबर अर्ध्या तासात 2 तासाचं कीर्तन करतो मी. लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. आतल्या बिया खायच्या, वरची टरपलं फेकायची. आतल्या बिया, अरे बोला ना तुम्ही, आतल्या बिया वरची टरपलं बोला की. आता महाराष्ट्र बोलायला लागला आणि तुम्ही मुक झालाय. आता काय मुक मोर्चा काढायची वेळ आहे का? आतल्या बिया वरची टरपलं, आतल्या बिया नेहमी असंच करायचं. आतल्या बिया वरची टरपलं, आता खारीक खायला दिली, आतल्या बिया टाकून द्यायच्या आणि वरची टरपलं तेवढी खायची. या आता समजा तुम्हाला सीताफळ खायला दिलं, आतल्या बिया वरची टरपलं खायची. तुम्हाला सगळं कळतंय काय खायचं काय टाकून द्यायचं, हे सगळं तुम्हाला माहित आहे. वरच्या बिया आतल्या बिया फेकायच्या, वरची साल फेकायची, मधला मऊ गाभा खायचा. आता तिसरा शेवटचा माझा प्रश्न, समजा तुम्हाला पेढा खायला दिला, आता काय करायचं? सगळाच खाऊन टाकायचा. म्हणून परमार्थातलं काही वाईट नाही, काही काढून टाकायचं नाही. जगात विश्रांती घ्यायच्या 2च जागा आहेत. एक पंढरपुरातला पांडुरंग परमात्मा आणि 2 विश्रांती घ्यावं. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे. विश्रांती घेण्यासाठी 2च जागा, एक देव तरी नाही तर संत तरी. या 2 जागी जाण्याकरता अवघे धरू सुपंथ. अभंग मला सोडवायचा आहे, लक्ष द्या माझ्या बोलण्याकडं. हे कीर्तन शूटिंग होते आणि या कार्यक्रमाचं चित्रीकरण ज्यांच्याकडून होतंय, या कार्यक्रमाचं चित्रीकरण करणारे, या कीर्तनाचं चित्रीकरण करणारे आमच्या बंधुरेशनच्या माध्यमातून हे कीर्तन अवघा महाराष्ट्र पाहणार आहे. त्यामुळं माझ्याकडे लक्ष द्या. अवघे धरू सुपंथ. सुपंथ धरण्याला 8 पायऱ्या आहेत. लक्ष द्या. आज शिंदे परिवाराच्या दारात आलोत तर 2-3 संकल्प करायचे ना 8 पायऱ्या पाहायच्या. पहिला संकल्प करायचा, आज बसल्या बसल्या एवढं सुंदर जर आयोजन केलंय, मंडप देखणा, मंडपातली लोक देखणी, एवढे कलाकार देखणे. बघा तुम्ही एकदा आमच्या कृष्णादादाकडं, बघा एकदा ओंकार दादाकडं, बघा आमच्या ओंकार महाराजाकडं, असं कसं मस्तपैकी देखणं आहे का. माझ्याकडे पण बघा, माझं सुद्धा नाक धारदार आहे. नाक धारदार असो, फक्त नाकाला धार नसावी. आता लक्ष द्या. ऐका 3 संकल्प करायचे. पहिला संकल्प, आलोय आपण इथं तर पहिला संकल्प करायचा, अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. संकल्प क्रमांक 2, काही गोष्टी जपून वापरा. आणि संकल्प क्रमांक 3, देवाच्या, देशाच्या आणि अशा धर्माच्या कार्यात आपापसातले मतभेद बाजूला काढून टाका. हीच आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली. बस त्यांना जर श्रद्धांजली व्हायची ना तर याच गोष्टी करायच्या. पहिला संकल्प, अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. आता बरीच जण माणसं चपल्या गेल्यावर सुद्धा म्हणतात 7:30 जाते. 7:30 जात नाही, 350ला काम लागतंय. ज्याची गेली त्याला विचारा. चप्पल जाऊ द्या, त्यास बायको पळून गेल्यावर आणि तोंड करतं बारीक. ते म्हणतं जाऊ दे तुझी, मग कळेल तुला. चप्पल किती प्रयत्न करा, येत नाही 350 पुन्हा चप्पल, असं म्हणायचंय मला. त्यामुळे अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. आता बरीच माणसं वर्ष श्रद्धाच खात नाही तो आणि ढाब्यातलं कणाकण हाणतात, बघतच नाहीत. शंभड्या वाया, पारुसाचारी, मिसरीच्या पिचकाऱ्या, चव देऊन चालतो. हितलं त्याला चालत नाही, आम्हाला चालत नाही. एका बाजूला कीर्तन चाललंय, मागं स्वयंपाक सुरू आहे. पवित्र नामाचा प्रभाव त्या सुरू असणाऱ्या स्वयंपाकावर होत असेल का नसेल, मग ते अन्न पवित्र का अपवित्र, मग खाल्लं पाहिजे ना. 2-4 गोष्टी कमी झाल्या, कुणी कुणाच्या मदतीला धावून जाईना. आता वाढायला सुद्धा पुरं लांबून आणावं लागतात आपल्याला मागवून हाजरीत. कोणच कोणाच्या दारात वाकायला तयार नाही. आता कोण कोणाला मदत करू लागना, हे ध्यानात राहू द्या. बदल झाला पाहिजे. अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. दारातल्या दिवा दिवाळीच्या सणाला 5 लिटर तेल जरूर जाळा, पण 100 रुपयाच्या 2 वह्या घ्या, 20 रुपयाचे 2 पेन घ्या आणि गावातल्या गरीबाच्या लेकराला त्या वह्या नेऊन द्या. त्या लेकरात पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा दिसेल तुम्हाला. आता गरज आहे, या गोष्टी करा. आता दिवाळीचा सण आहे ना, तर आता दिवाळी शिल्लकच राहिली तुमची. तसं बी तुम्ही सगळ्याच घेता. मग आता एक करायचं, ह्या 2 दिवसात घरात राहिलेली शिल्लक दिवाळी टाकून द्यायची नाही, डब्यात भरायची. घरात राहिलेली शिल्लक दिवाळी डब्यात भरायची आणि त्या डब्यातले दिवाळी तो डबा भरून घ्यायची
आणि आपल्या शेतात परिसरात आजूबाजूला पंचकृषीत सध्या ऊसतोडी सुरू झाल्यात, तर त्या ऊसतोड कामगारांच्या मुलांना तिथं बसून आपल्या हातानं दिवाळी खाऊ घालायची, हे लक्षात राहू द्या. आता गरज आहे. आणि तसंही आम्ही काय करतोय दिवाळीला? दिवाळीचा पहिला सण वसुबारस, दुसरा सण त्रयोदशी धनत्रयोदशी, तिसरा सण पाडवा, अमावस्या, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज. त्या माय मावल्यानी सगळ्याला ओवाळलं. वसुबारसेला गाईला ओवाळलं, बरोबर ना. धनत्रयोदशीला देवीला ओवाळलं, लक्ष्मी पूजनाला लक्ष्मीला ओवाळलं, पाडव्याला नवऱ्याला पाटावर बसून नवऱ्याला ओवाळलं. लक्ष द्या. भाऊबीज आली तर भाऊबीजेला तिनं भावाला ओवाळलं. फराळ करायला राब राबली. 8 दिवस तिच्या हाताला फोड आले, तिला बसायला वेळ नाही. तिला कुणी ओवाळलं का? आहे का तिला किंमत? द्या. तिला कधीतरी म्हणा तुझ्यामुळे आमची दिवाळी आनंदात गेली. नका ओवाळू तिला, पण कमीत कमी इज्जत तरी द्या. नका पाया पडू तिच्या, पण कधीतरी तिला म्हणा तुझ्यामुळे आमची दिवाळी आनंदात गेली ग. गाईला ओवाळते, भावाला ओवाळते, नवऱ्याला ओवाळते, बापाला ओवाळते, सगळ्याची पूजा करते, औक्षण करते, आंघोळ घालते, आमची पूजा करते. तुझं काय? लक्ष्मी आहे ना या घरची. लक्ष्मी पूजनाला लक्ष्मीची पूजा करता, पण घरात राबणाऱ्या त्या मायमाऊलीच्या किती वेळा तुम्ही पाया पडलाय ना आभार मानलेत. तेव्हा ध्यानात राहू द्या. दिवाळी संपली, पण तिला सुद्धा मान द्या, तिला सन्मान द्या, तिला इज्जत द्या. पुढच्या वर्षीची दिवाळी ना तिच्यामुळंच आनंदी जाणार आहे, हे विसरू नका. या गोष्टी करा ना. काही नाही असलं डोक्यात, काय नाही. हे खुशाल भाऊबीजेला तोंड गोड झालंय म्हणून ढाब्यावर गेले हो. काळ्या पिशव्या घेऊन लांबच्या लांब रांग लागली तिकडं. काही गोष्टी जपून वापरा. सेव्ह द रेड, सेव्ह द ग्रीन, सेव्ह द ब्ल्यू, सेव्ह द ब्लॅक. पाणी जपून वापरा, झाडं लावा, रक्तदान करा, आता गरज आहे. आणि महत्वाची गोष्ट, लेकरांना शिकवा. लाल दिव्याच्या 2-3 गाड्या आपल्या गावात फिरल्या पाहिजेत अशी स्वप्न बघा, गरज आहे आता. नाही तर बँकेतला साहेब त्याला मराठी आहे ना, आणि आपल्या गाड्याला हिंदी जमाना. तिथला मॅनेजर MP मधला आणि UP मधलाच, त्याला मराठी जमाना आणि आपल्याला हिंदी आहे ना. आपलं तिथं जाऊन म्हणते उस्मान की बकरी हमारे अंगने में आके वरडी, उसके पीछे पीछे में पळ्या, पळते पळते पड्या, पडे तो पड्या, माईंदाळला घ्या. ही झालं आपलं हिंदी. सुधरा, काही गोष्टी जपून वापरा. आणि संकल्प क्रमांक 3, आज जर भाऊंना म्हणजेच आप्पांना श्रद्धांजली व्हायची ना, तर कीर्तनात येताना जसं पायातल्या चपल्या आपण मंडपाच्या बाहेर काढतो, तसं अंतकरणातले काम क्रोध सुद्धा मंडपाच्या बाहेर काढून ठेवा. आणि या कीर्तनात भेटतो आम्हाला देव. अरे नियमाच आहे त्याचा, ये बोनी गोपाळ. अति सुंदर. तुमच्या आवाजापर्यंत कुणाचा आवाज त्यापर्यंत येत नसेल, पण ते मात्र सगळ्याला सामावून घेतात. हे त्यांच्या मनाचं मोठेपण. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. जी माणसं वरून बदलतात ना, त्यांना देवाकडे जावं लागतं. जी माणसं आतून बदलतात ना, देव त्यांच्याकडे येतो. शूर्पणखा वरून बदलली, तिला रामाकडे जावं लागलं. पुतना मावशी वरून बदलली, तिला कृष्णाकडे जावं लागलं. शबरीमाता आतून बदलल्या, राम तिचं घर बंगला शोधत शोधत आला. ऐका, कुब्जा आतून बदलली, कृष्ण तिचं घर शोधत शोधत आला. जी माणसं वरून बदलतात ना, त्यांच्याकडे देव येत नाही. जी माणसं आतून बदलतात, देव त्यांच्याकडे येतो. मग माणूस होण्याच्या काही पायऱ्या आहेत, एकेकाला मदत करण्याच्या काही टप्प्या आहेत. काही पायऱ्या आहेत, लक्ष द्या माझ्या बोलण्याकडं, फार महत्वाचं सांगतो. एक, कुणा लग्नाला वगैरे जायचं नाही ना आता लगेचच. नवरदेव नाहीत ना मंडपात, जाऊ द्या. मग काय नवरदेव असला तर त्यांनी उठून जा. नवरदेव नाही ना तुम्ही, आता लक्ष द्या माझ्या बोलण्याकडं. आता तुम्ही बसलं पाहिजे. एक, पहिला टप्पा आहे व्यक्ती व्हा. दुसरा टप्पा शक्ती मिळवा. 3 युक्ती, 4 संपत्ती, 5 भक्ती, 6 नीती, 7 विरक्ती आणि 8 सदाचार. या 8 पायऱ्या आहेत सुपंताच्या. पहिली पायरी आहे, हे सगळे वारकरी संप्रदायातले उपासक आहेत म्हणून सांगतो, व्यक्ती व्हा. तुम्हाला काही डॉक्टर दिसतील, काही वकील दिसतील, काही कीर्तनकार, काही गायक, काही वादक, काही विनेकरी, काही चोपदार, काही भालदार, सगळे दिसतील. माणसं कमीत. भोळ्या प्रश्नाचं भोळं उत्तर हवंय तुमच्याकडनं. समाजात माणसं कमीत का जास्त? कमीत. नाही तरी काय थोडी. माणसं कमीत महाराज का जास्त? कमीत. माणसं भरपूर दिसतील डोळ्याला, पण त्यात माणसं नाहीत ना. साक्षी नावाच्या पोरीचा रस्त्याच्या कडेला खून होत होता. सूर्यानं बोक्सून मारलं जात होतं तिला. गल्ली गजबजलेली होती, माणसांची गर्दी होती.
माणसं कुठे होती त्यात? माणसं असती तर थांबवलं असतं कुणीतरी. अरे का लोकांच्या लेकीला मारतो? हो बाजूला. गर्दी माणसाची आहे, पण त्यात माणसं नाहीत. मुलगी 16 वर्षाची झाली, 11वीला ऍडमिशन घेतलं आणि बापाच्या गळ्यात पडली. बाबा काय बेटा? नगर जिल्ह्यातलं आपलं गाव आहे. हा. माझं म्हणणं ऐकाल का हो? काय ऐकायचं बाळा? मला ना इतक्यात लग्न नाही करायचं बाबा. आणि आम्ही कुठं लग्न कर म्हणतो, आता तो 16 वर्षाची 18 झालं. नाही बाबा, MPSCचा अभ्यास करणारा, UPSCचा अभ्यास करणारा आहे, मला पास व्हायचं बाबा. लाल दिव्याच्या गाडीतनं हिंडायचं. तुम्ही शेतकरी आहात, लोकांच्या बांधाला काम करता. माझी विनंती आहे तुम्हाला, मला शिक्षणासाठी पुण्याला पाठवा ना. बापानं पैसे भरले व्याजानं काढून, पुरीला अकॅडमीला पाठवलं. मुलगी अभ्यास करू लागली. पुण्यामध्ये तिचा नाव लौकिक झाला. रे हुशार आहे पोर. नगर जिल्ह्याचं नाव मोठं होत होतं. ती पोरगी अभ्यास करत होती. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून तिनं अभ्यास केला. MPSCचा अभ्यास करणाऱ्या लोकांना माहित आहे, प्रिलियम पास झालं तर MPSC मध्ये मेनला नापास होतं. दोन्हीला पास झालं तर इंटरव्ह्यू मध्ये बाहेर निघतं. सगळे कष्ट केले. 24 वर्षाची झाली पोर. स्थळ आलं गावाकडं पुरीच्या बापाच्या घरी. पाटील काय लग्न लावून द्या तुमच्या लेकीचं, वय झालंय आता. नाही. 50 एकराचं स्थळ आलं. नाही. 70 एकराचं स्थळ आलं. नाही. माझी पोरगी ज्या दिवशी MPSC पास होईल ना, त्या दिवशी लग्न लावून देईल. बापानं फोन लावला पोरीला. दिदे, माणसं नावं ठेवायला लागली ग. काय केलं पाहिजे बेटा? लोक नावं ठेवतात, त्रास होतो. माणसं नावं ठेवतायत ग, लग्न करून टाक. नाही बाबा, परीक्षा पास होऊ द्या ना मला. आणि एक दिवशी पोरीचा फोन आला बाबाला. बाबा काय लग्न 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 म्हणून सारखं मला फोन करत होता ना. हा बेटा, त्याला नाईला जाय ग, दुसऱ्याच्या बांधावरती जातो. आई 200 रुपये रोजान जाते, मला 500 रुपये हजरी. बांधावर काम करतो, लोकाच्या कष्ट करतो. ऊस खाण्यापासून शेतीच्या मशागती माझ्याकडं घाम गाळतो. बेटा, तुला पैसेही पाठवू शकत नाही. आता नाही पाठवायचे बाबा पैसे. आता नाही काम करायचं बाबा तुम्ही. आता तिनंही काम नाही करायचं माझ्या जन्मदात्या माईनं. असं काय झालंय बेटा? बाबा, मी MPSC पास झाले आणि महाराष्ट्रात 3ऱ्या क्रमांकानं पास झाले बाबा. काय आनंद झाला बापाला. 5 किलो पेढे घेतले, अख्ख्या नगर जिल्ह्यात वाटले. माझी लेक पास झाली, महाराष्ट्रामध्ये 3रा क्रमांक आला. माझ्या पोरीचा अभिमानानं सांगत होता बाप. आणि एवढ्यात अजून एक फोन वाजला. 1100-1200 रुपयाचा मोबाईल त्यानं काढला. फोन उचलला. कोण? अमुक अमुक, तुम्हीच का? हा. दर्शना पवार तुमच्याच मुलीचं नाव आहे का? हा, माझीच लेक आहे. MPSC मध्ये 3ऱ्या क्रमांकानं पास झाली. महाराष्ट्रात 5 किलो पेढे वाटले काल. हाडाची काढं, रक्ताचं दूध केलं. आईनं सांभाळलं तिला. भाकरीच्या पापुंद्र्यात पैसे पाठवले लेकीला. सत्कार आहे का हो दिदीचा? नाही बाबा, तुमच्या लेकीचा सत्कार नाही. मी सरकारी दवाखान्यातनं बोलतो. का हो, आजार आहे का माझी पोर? नाही. डोकं दुखतं का तिचं? नाही. काही त्रास होतो का तिला? नाही. आजारी पडली का ती? नाही बाबा. अशक्तपणा आलाय का दिदीला अभ्यास करून? नाही. काल परवा व्हिडिओ कॉल आला होता, शेजाऱ्याच्या मोबाईलवर पाहिलं, अशक्त झाली होती. पेढे वाटले मी, आता येतोय तिला न्यायला. तिचा फोन आला होता मला, या पटकन मला घेऊन जा. हे काय आता स्वारगेटलाच जायला निघालो एसटीनं. नका येऊ. माझी पोर पास झाली म्हणून तुम्ही गाडी पाठवून देता का? नाही बाबा, गाडी पाठवून द्यायची गरज नाही. तुम्ही गाडी घेऊन येण्याची सुद्धा गरज नाही. आमच्या दवाखान्यातले ॲम्ब्युलन्स येणार आहे तुमच्या घरापर्यंत. झालंय काय हो? ॲम्ब्युलन्स कशासाठी? शासनानं ॲम्ब्युलन्स दिली का? नाही, शासनानं नाही ॲम्ब्युलन्स दिली. मग काय झालंय? दर्शना पवार तुमचीच कन्या का? हा, माझीच लेक आहे. माझ्याच काळजाचा तुकडा आहे. माझा प्राण आहे, माझा जीव आहे, माझी एकुलते एक लेक आहे. माझं फार प्रेम आहे माझ्या पोरीवर. काय झालंय सांगा ना हो. आणि मग तिथला तो माणूस सांगू लागला, दर्शना पवार नावाच्या पोरीचा मृतदेह राजगडच्या पायथ्याला सापडलाय. लेक तुमची असेल तर या आणि ओळख पटवून घेऊन जा. अरे अजूनही तो मारेकरी बिनधास्त फिरतो. कोण म्हणतं माणसं आहेत महाराष्ट्रात? माफी मागून बोलतो, पण लक्ष द्या माझ्या बोलण्याकडं. ललित पाटील इंजिनियर आहे. ड्रग्स पुरवण्याचा कारखाना टाकायचा होता त्याला पुण्यात. पेशाने इंजिनियर आहे. माणूस कुठे आहे तो? त्याला संरक्षण देणारा पोलीस खाकी वर्दीमध्ये बसत होता खुर्चीवर. अरे पेशानं पोलीस आहे, पण माणूस म्हणून 0 दर्जाचा आहे. त्याला संरक्षण देणारा, बाया पुरवणारा तो डॉक्टर. ससूनमध्ये धडपडण्यासाठी आम्ही जाण्यासाठी रांग लावतो. आम्हाला तिथं जाता येत नाही, आम्हाला उपचार मिळत नाही.
आणि तो तिथं जाऊन मजा करतो. पेशानं डॉक्टर असेल पण माणूस म्हणून नीच वृत्तीचा आहे तो. माफी मागून बोलतो, काही शिक्षक आहेत समाजात, पेशानं शिक्षक आहेत, माणूस म्हणून शून्य आहेत. काही वकील आहेत समाजात, अरे पेशानं वकील आहेत, काळा कपडा घालतात, काळा कोट घालतात, पण माणूस म्हणून शून्य आहेत. आमच्यातले काही कीर्तनकार आहेत, कीर्तनकार झाला आणि गायक वादक झाला म्हणून काय माणूस होता येतं का? माफी मागून बोलतो, पण माणूस होणं काळाची गरज. मंगेश पाडगावकरांची सुंदर कविता आहे, माझ्याकडे लक्ष द्या. ते सरळ म्हणतात, कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. हे धर्म देऊळ सारे ढूंढून मी आलो, हे धर्म, हे मंदिर, हे देऊळ सारे ढूंढून मी आलो, भिंती पड्याल देव शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. कीर्तन झाल्यावर 10 मिनिटं बसा डोळे झाकून आणि आठवा आपलं कोण आणि परक कोण तेच खरं आहे. डोळे सांगून जातात व्यक्ती कसे आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेस सांगून जाते लक्ष कुठे आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, आणि विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे. तसं आलेली वाईट वेळ दाखवून जाते माझ्या दादानं आपला आणि परक नेमकं कोण आहे. दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला हजारो फोन आले असतील, दिवाळीच्या शुभेच्छा, दिवाळीच्या शुभेच्छा. उद्या फोन करून मागा त्याला 2000 रुपये पाहिजेत, उसने देतो का? फोन सुद्धा उचलणार नाही तुमचा. तुम्हाला वाटलं काय माणसाच्या गर्दीत माणसं आहेत? कमी आहेत, नाही कोणी कोणाचं. कल्लोळ वासनांचा हैदोस भावनाचा, जळत्या चितेवरती माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. कोलाहलात साऱ्या, कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, जळत्या चितेवरती माणूस शोधतो मी. आपल्याला वाटतं आपल्यावर फार लोक प्रेम करतात. उद्या ॲक्सिडेंट आपल्या गाडीचा, तुम्हाला वाटलं काय लोकांच्या बऱ्याच जणांच्या डोळ्याला पाणी येईल? गर्दीतले काही जण म्हणतील बरं झालं लय घेत होता मानधन. खरं सांगतो महाराज, येऊ द्या प्रसंग आपल्यावर, पडा आजारी तुम्ही, मग कळेल तुम्हाला लोक काय आहेत ते, तोपर्यंत नाही कळायचं. साखर संपू द्या डब्यातली, मुंगे येतील, नाही कोण कोणाच. ऐका, वाटतं तुम्हाला महाराष्ट्र सुधारला नाही? एखाद्या पोरीच्या देहाचे 36 तुकडे केले जातात, ते तुकडे फ्रीजमध्ये ठेवले जातात, मिक्सरमध्ये घातले जातात, कुत्र्यांना खायला घातले जातात. कोण म्हणतं अजून देश सुधारलाय? माफी मागून बोलतो तुमची, मला बोलवा नाही तर बंद करा मला परत बोलवायचं, पण वस्तुस्थिती सांगू द्या मला. आहे का शेतकरी सुखात? अजूनही शेतकऱ्याला दूध घालायला प्रत्येकाच्या दारात जावं लागतं. दूध घ्या, दूध घ्या. दारूचं दुकान शोधत शोधत लोक जातात. किती शुद्ध दूध घाला, ती भाभी म्हणते पाणी टाकून आणलं नाही ना, आणि तिचा भाब्या पाणी टाकून पितो दररोज. ते चालतंय त्याला. लागली का कधी टीव्हीला जाहिरात, कष्ट करा, घाम गाळा, मग पैसे मिळवा, काजू खा, बदाम खा, मनुके खा, पुढ्या पुढं दररोज यायला लागलेत, रमीच्या जाहिरात ते दररोज यायला लागल्यात, ते चालतं तुम्हाला? नाही रे, अजून विकास झाला तितका. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, बोलू द्या मला. शेतकऱ्याची तरी कुठं प्रगती आहे? म्हणावा इतका पाऊस नाही, म्हणावे असं उत्पन्न नाही. शेतकऱ्याचं पोरग बारीक असताना 4थी 5वीतलं एक गझलकार आहेत अनिल देशमुख नावाचे, त्यांनी ना ती व्यथा मांडली. व्यथा, छोटं पोरग आहे 4थीतलं, आणि बापाला म्हणते, बाबा देवळात जाऊ का? जा ना. कशाला चालला रे मंदिरात? प्रश्न विचारेत मला देवाला. का? व्यथा मांडायची. का बरं? तुमच्या तर तालुक्यात भरपूर पाऊस आहे, पाणी आहे, उजनीच्या कडेला राहता. नाही हो, हे दिसायला बरं वाटतं हिरवं हिरवगार, त्याच्या पाठीमागच्या वेदना नाहीत माहीत लोकाला ना. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे ना बाबा, मी विचारतो, सांगतो देवाला अवस्था, आणि सांगू लागला तू.
जीव पेरला मातीमध्ये, जीव पेरला मातीमध्ये, पत्थर छातीवरती, प्रश्न टांगले आभाळाला, उत्तर मातीवरती. प्रश्न टांगले आभाळाला, उत्तर मातीवरती. पहिला पाऊस, पहिली धारा, पहिला पाऊस पहिली धारा, मन मन फुलवित होते. कोणी टाकले उगाच कारे, अत्तर मातीवरती. प्रश्न टांगले आभाळाला, उत्तर मातीवरती. आईनं त्या चौथीतल्या लेकराला जवळ बोलावलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, भांग पाडला कांगव्यानं, तुटलेले दात, कपडे घातले त्याला, दप्तर दिलं, जाणार शाळेत. पोरगा आईला म्हणते, आई नाही जाणार शाळेत. का? मोठा दादा शिकला आता, मोठा दादा शिकला आता, घरात बसला नी. मोठा दादा शिकला आणि घरात बसला आता, उगाच देते आई माझ्या, उगाच देते, उगाच देते आई माझ्या, दप्तर पाठीवरती. प्रश्न टांगले आभाळाला, उत्तर मातीवरती. कोण म्हणतं देश सुधारलाय? ज्या दिवशी महाराष्ट्रातले वृद्धाश्रम कायमचे बंद होतील ना, त्या दिवशी महाराष्ट्र सुधारल. ज्या दिवशी नाचणाऱ्या पाटलिनीपेक्षा प्रतिभाताई पाटील यांचं महत्व माझ्या पोरांना कळेल ना, त्या दिवशी महाराष्ट्र सुधारल. ज्या दिवशी तमाशाला जाणारी गर्दी कायमची बंद होईल आणि वारकरी संप्रदायाची तुळशीची माळ लोक गळ्यात घालतील ना, त्या दिवशी महाराष्ट्र सुधारल. आणि टोकाचं बोलतो, ज्या दिवशी महाराष्ट्रात खाकी वर्दीतला पोलीस पांढऱ्या कपड्यातल्या पुढाऱ्याला सलाम ठोकायचा कायमचा बंद होईल ना, त्या दिवशी आमचा महाराष्ट्र सुधारल्याशिवाय राहणार नाही. याला सुपंत म्हणतात. माणूस व्हा ना, व्यक्ती व्हा. व्यक्ती झाल्याच्या नंतर न शक्ती कमवा. पारमार्थिक शक्ती कोणती हो? कुळाचारी नाम विठोबाचे, वाढावया सुख भक्तिभाव धर्म. का हो? हे कळालं आम्हाला. शक्ती युक्ती कोणती आहे? देव मिळाला पाहिजे. अवघाची संसार सुखाचा करीन, संसारात सुद्धा आनंद शोधावा. आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. संपत्ती मिळवायची तर ज्ञानोबासारखी संपत्ती मिळवावी. माझ्या ज्ञानोबाची संपत्ती काय? आपल्या दारात वडाचं झाड असेल, आपल्या दारामध्ये बाबळीचं झाड असेल, आपल्या दारामध्ये नारळाचं झाड असेल. अरे माऊलीच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. वा, सुंदर. संतांजवळ युक्ती आहे, संतांजवळ संपत्ती आहे, विरक्ती सुद्धा आहे. जे मिळाले त्याचा त्याग करण्याची भूमिका आहे. निर्माण मोहा चितसंग दोषा, अध्यात्मनित्या निवृत्त कामहा, द्वंद्वेरी मुक्ता सुख दुःख संज्ञे. ही त्यांचीच भूमिका आहे, त्यांचंच वचन आहे. का हो? आता एवढा कठीण आम्हाला जमणार नाही. आम्ही काय करावं? सोपं आहे हो. तुम्ही एकत्र या. एकत्र येऊन केलेला परमार्थ देवाला आवडतो. कशावरून सांगताय महाराज? एकत्र या. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. ऐका, एकत्र येऊन परमार्थ केला की तो देवाला चटकन आवडतो. म्हणून एका एकाला मदतच करावी. ते गाडगं उतरंड असते बघा गाडग्याची. एक दिवशी वरच्या नंबराला होतं ना, त्याला अहंकारच आला. त्यानं असं शर्टाच्या गुंड्या काढला, मी मोठा मी मोठा. त्या गाडग्याच्या खालचा म्हणला, आमच्याकडे बघ, आम्ही आहे म्हणून तुला वर किंमत आहे. त्याच्या खालचं म्हणलं, दोघं बी खाली बघा, अरे आम्ही आहे म्हणून तुमचा माणसं सत्कार तुमचे फोटो काढायला आम्ही खाली बघा असं. त्याच्या खालचा म्हणला, मी तो तुझी शाल वागवतो, आहे का नाही, नारळ वागवतो, मोबाईल सुद्धा वागवतो.
आम्ही खाली आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे. सगळ्यात खालच्या गाडग्यापर्यंत आलं हे लोन वरून. खालचा म्हणला येड्याओ तुम्ही वर आहे म्हणून मला लोक पुसतात, तुम्ही वर नसल्यावर आम्हाला काय किंमत आहे. एक एका सहाय्य करू. चला पुढं. द्राक्षाचा घड जोपर्यंत चिकटलेले असतात ना मणी 80 रुपये किलो आहे हो. तुम्ही बघा सुतळीनं बांधलेल्या गाठीन गाड्याला अडकवलेले ते घड, त्याला विचारा दुकानदाराला किती रुपयाला हो हे 80 रुपये किलो. आणि तिथं मण्याचा ढीग असतो बघा मणी. हे केवढ्याला? ढिगावायत न्या. कसं रुपये? 20 रुपये किलो. नाही पण ते बागेतलेच आहेत ना. हा हे बागेतलेच. ते खराब आहेत का खाली पडलेले? नाही. वाईट आहेत का? नाही. चवीला कमी आहेत का? चांगले आहेत. मग त्याची किंमत कमी का? मग तो दुकानदार उत्तर देतो जे 80 रुपये किलो आहेत ना ते आपल्याला चिकटून आहेत, आणि जे मातीमोल भावानं आम्ही विकतो ना त्याने आपल्याला सोडून दिले. बघा पटलं तर. जी माणसं आपल्याला धरून असतात ना त्यांचा गुणगौरव होतो, आणि ज्यांनी आपल्याबरोबर गद्दाऱ्या केल्यात त्यांना कवडीची किंमत मिळत नाही. हे ध्यानात राहू दे. एक एका सहाय्य करू. पुढं अजून सांगतो, आपलं शरीर सुद्धा एकामेकाला मदत करतं. बघा माझ्या हाताकडं हा अंगठा आहे ना, प्रामाणिक इमानी चांगला सगळ्याच्या पुढं वागतो, झुकतो. बघा किती प्रेम आहे ह्या सगळ्या बोटावर याचं अंगठ्याचं. आणि म्हणून तो पूजनीय आहे, वंदनीय आहे, किमतीचा आहे. आणि खोटं वाटत असेल 500 रुपयाचा स्टाम्प आणा, दोन्ही अंगठे उमटवान द्या माझ्याकडे कोरा स्टाम्प, मग दावतो तुम्हाला किती महत्व आहे अंगठ्याला ते. म्हणून पूजनीय आहे. हे लय आगाव आहे. कापून टाकीन, फाडून टाकीन. अजय बापाची 40 एकर विकली, राहिलेली 5 एकर पण फुकीन पण गावचा. हे लय आगाव आहे बघा. श्रीराम भाऊच्या चांडाळ चौकडी प्रकरण लय आगाव आहे. ऐका याच्या पुढचं. हे तर इतकं विचित्र आहे ना, बायाने मिसऱ्या घासाय ठेवलं त्याला, मर तिकडं, नको त्या कामाला. हे जरा त्यातले त्यात बरं आहे. लग्नाची वरात दारात आल्यावर गण लावायला असतं लोकाला. ह्या बिचारानं कहर केलाय. कुणा पुढं झुकत नाही ना ते, त्यामुळे नको त्या कामा करताय. ध्यानात राहू द्या, जरा झुकायला शिका. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. मान मिळेल ओ शरीर शिकवतंय. पंचमहाभूत एकत्र नांदतात, पण सगळे एकमेकाला मदत करतात. माफीच मागून बोलू का, उजव्या हाताचे उपकार डावा हात सुद्धा कधी ठेवत नाही. घरी गेल्यावर विचार करा या गोष्टीवर. ऐक, अरे इथं जर शरीर एकमेकाला मदत करते तर माणसाने का करू नये. टोकाचं बोलतो, प्रस्तावना संपवतो ना, अभंग सुद्धा संपवतोय. लक्ष द्या. शून्य नावाचा आकडा एक दिवशी नावाकडे गेला. तुझ्या बरोबर राहू दे की उभा, मला काही नाही, तुझ्या बरोबर हिंडतो, गाडीत येतो फिरतो, काही त्रास देत नाही तुला, काही नाही, मला तुझ्या बरोबर येऊ दे. तुला गावात किंमत आहे, तालुक्यात किंमत आहे, सगळीकडे तुझं नाव आहे, काय फरक पडतो मला तुझ्या बरोबर उभा राहू दिल्यावर. शून्य म्हणला नवाला, 9 म्हणला हो पुढं जा तिकडं, 8कडे बघ कोण जवळ करतंय का. 8नं पण तेच केलं जे 9नं केलं, 7नं तेच केलं जे 8 आणि 9नं केलं. शेवटी 5 6 4 3 2 सगळे दारं वाजवली त्यानं. त्याला सोबतच कुणी उभा करना. कुणाला? शून्याला. मग शून्य एकाच्या जवळ आला. एक म्हणला तसंही गावात मला कुणी विचारत नाही आणि तुलाही कुणी विचारत नाही, तू शिरसोडीतलाच का? हो. आणि तू? मी पण इथलाच. मग तुला कोणी विचारत नाही? कुणीच नाही. एक म्हणला माझी एक अट आहे, मी पुढं उभा राहणार, तू माझ्या मागं थांबायचं. पटलं, करू मग एकमेकाला मदत. मी पुढं थांबणार. शून्य म्हणला तसंही मला किंमत नाही, तू पुढं थांब, मी मागं थांबतो. शून्य नावाचा आकडा एकाच्या पाठीमागं उभा राहिला. आता शून्याची किंमत 2 झाली ना हो, शून्याची किंमत 4 झाली ना, शून्याची किंमत 8 झाली का? अहो शून्याची किंमत 10 झाली. ध्यानात राहू द्या. शून्य नावाचा आकडा कोणाच्या तरी पाठीमागं उभा राहिला तर त्याची किंमत 10 होते. तुम्ही सुद्धा कधीतरी कोणाच्या मागं उभा राहून बघा, एक दिवस तुमचा सुद्धा उगवल्याशिवाय राहणार नाही. ही गरज आहे आता. म्हणून तर तुकाराम महाराज सांगतात ना आजच्या अभंगातनं, मंडप लाकडाचा आहे, कापडाचा आहे, संध्याकाळपर्यंत मंडप राहणार आहे. मंडपातल्याची कुठं गॅरंटी? आजचा दिवस मरू नका कोणी, माझ्यावर नाव येईल.
कोणी दिवसी येती चालून, कोणी दिवसी प्राण जाती घेऊन, कोणी दिवसी स्मशानी जाऊन, एकटे रहावे एकटे रहावे, समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे रहावे. ज्याला श्रीमंतीबरोबर समाधान, ज्ञानाबरोबर नम्रता आणि आयुष्याबरोबर आरोग्य लाभतं ना, तो भाग्यवान. राग असून सुद्धा शांत राहणं, त्रास असून सुद्धा प्रामाणिक राहणं, श्रीमंत असून सुद्धा साधं राहणं आणि ज्ञान असून सुद्धा नम्र राहणं ज्याला जमतं ना, त्याच्या आयुष्याचं मॅनेजमेंट कधीच चुकत नाही. हे बघा, लक्षात आलं तर तुमच्या. राग आला तरी जो शांत राहतो, त्रास असला तरी प्रामाणिक असतो, श्रीमंत असतात काही माणसं तरी साधी राहतात, ज्ञानवंत असतात पण नम्र असतात, त्या माणसाला काही कमी पडत नाही. का बरं? ते ध्रुवपद पाठ करून येतात ना, कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता. नाही भरोसा हो, कीर्तन झाल्यावर बोराटे महाराज घरी जायला का मध्ये धडकून मरेल हे सुद्धा सांगता येत. माझ्याकडे बघून माना नका हलू, तुमची तरी कुठं गॅरंटी. मग काय केलं पाहिजे आम्ही? ऐका, सांगू द्या मला. धन्य होण्याचे काही मार्ग आहेत. कोणते मार्ग आहेत? पहिला मार्ग, तुम्ही नामस्मरण करा. दुसरा मार्ग, तुम्ही इतरांना नाम घ्यायला लावा. फायदा नामसंकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे महिन्या महिन्याची, जन्मोजन्मीची पाप जाण्याचं सामर्थ्य नामात आहे. नामामध्ये काय ताकद आहे? लक्ष द्या माझ्या बोलण्याकडं. सांगतो न थांबतो. नाम पवित्र आहे, नाम चोखट आहे, नाम रोख आहे. नामानं सगळी पापं जातात. एकच दृष्टांत आहे आणि थांबणार आहे, लक्ष द्या. म्हणून नाम पूजनीय आहे. काहीच्या हातचं खाल्लं तर भजन करू वाटतं आणि काहींच्या हातचं खाल्ल्यानंतर रस्त्यावर पालतं पडू वाटतं. त्याला उपाय नामाचाच आहे. चोराच्या घरचं खा, चोरी करू वाटेल. एक फार मोठा बंगला चोराचा, आणि चोराची बायको म्हणली चोराला, अहो काय ग, जेवायला बोलवा ना कुणाला तरी. कुणाला बोलू? चोपदाराला बोलू का? चोपदाराला नको. मग शिरसोडीतल्या ब्राह्मण काकांना बोलवलं जेवायला. काका आले. काका असेच होते माझ्यासारखे बारीक, मरायला लागलेले. आले काका, बसले जेवायला. बसायला पाठ पुढे एक पाठ, त्याच्यावर पाठ, पाटावर पाठ, पाटा शेजारी ताट, ताट चांदीचं, पाठ चांदीचा, फुलपात्र चांदीचं, वाटी चांदीची, सगळं चांदीचं. चमचा सुद्धा चांदीचा, कधी कधी चांदीचे चमचे आणि कधी कधी चमच्यांची चांदी, सगळं चांदीचं, सगळं चांदीचं. काका दाबून जेवले. दाबून म्हणजे इथं पण दाबायचं, इथं पण दाबायचं आणि हितल्यासारखं हितलं दबत नाही तवर दाबायचं, एवढं दाबून जेवले काका. ढेकर आला आणि काकानं विचार केला, बसायला पाठ, टेकायला पाठ, पाठ चांदीचा, ताट चांदीचं, फुलपात्र चांदीचं, सगळंच चांदीचं आहे. नाही सगळं जमणार पण वाटी जमल चोरायला. उचलली वाटी गुळाची, उचलली काय रे, हाय हाय हा, आणि टाकली कोटच्या खिशात. निघाली ज्ञानबा तुकाराम. अर्धाच किलोमीटर घर राहिलं आणि काकाच्या मनात विचार खेळायला लागले. 50 वर्ष लोकांचा सत्यनारायण पालता घातला वाचू वाचून, कधी कोणाचा सुतईचा तोडा सुद्धा चोरला नाही, तांदूळ दिले तर नेले नाहीत, आणि ह्या बाईच्या हातचं खाल्लं तर वाटी चोरू वाटली. दाल में कुछ तो काला है. रिवर्स घेर टाकला आणि माघारी आला आणि दरवाजा वाजवू लागला. बाई दरवाजा उघडा. तिनं दरवाजा उघडला. थोडा उशीर झाला उघडायला, पण उघडला. आवाजच नाही आला दरवाजाचा. ती दारात, तो दारात, काका ती आत. काम आहे व तुमच्याकडे बाई? काय जेवलो आता तुमच्या हातचं? हा ना. स्वयंपाक सुंदर झालता, थँक्यू. छान बनवलं जेवण, धन्यवाद. लय जेवलो, पाहिलं मी, उपाशासारखं जेवला तुम्ही. पोट भरलं माझं, बघितलं, रेचून रेचून दाबू दाबून खाल्लं तुम्ही. म्हणणं काय नाही, पण मी सत्यनारायण 50 वर्ष झालं वाचतोय. म्हणणं काय, कधी कोणाचं काय चोरू नाही वाटलं, तुमच्या हातचं खाल्लं तर वाटी कशी काय चोरू वाटली तेवढं विचारायला आलो. मालकाचा बिझनेस काय हो तुमच्या? ती बाई म्हणली आत या. का? बाहेर उभा राहून सांगायचो का, रस्त्यात उभा राहून सांगायचो का? बिझनेसच नाही नवऱ्याचा.
किती वर्ष झालं पोथ्या वाचता? 50. मग आमचं बी सुंदर ते ध्यान 50 वर्ष झालं चोऱ्या करतय, पोलिसाच्या बापाला सापडलं नाही, घाला वाटी तुमच्या डोक्यात बाई. आमचा परमार्थ वायाला गेला ना. या उलट आहे का, चोराच्या हातचं खाल्लं तर चोरी करू वाटल, आणि जा कधीतरी पंढरीला, बसा वारकऱ्यांच्या पंक्तीत, मांडीला मांडी लावून जेवा, अरे आयुष्यभर भजन करू वाटल्याशिवाय राहत नाही. हा वारकऱ्याच्या सोबत जेवल्याचा परिणाम आहे. याला प्रमाण सुद्धा भरपूर आहेत. अनंत बुद्धीचे तरंग, क्षणक्षणा पालटे रंग. ऐका, जरी होय संग तरी तू होय बाधक. मला तितकासा वेळ नाही, अजून एकच दृष्टांत सांगायचं आहे आता. मग याला उपाय काय? अन्न पवित्र करायला सुद्धा नाम उपयोगाचा आहे. चला पुढं. संगत करलो बडो की बडत बडत बड जाय, गजके माथा आज बैठे मीठे पेडके मीठे फलबी खाय. सोपं सांगतो, ज्याच्या संगतीत आपण बसतो ना तशी आपल्याला पंगतही मिळते. म्हणून कीर्तनाला बसताना सुद्धा शेजार बघून बसावं माणसानं. आता नका बघू त्यांच्याकडं. खुशाल लोक एकमेकाकडे बघायला लागले, त्याला काय वाटेल बिचारा. आणि खरंच हो, चांगल्याच्या संगतीत बसावं. नाही तर पेडवालं पेड विकायला गेलं, पण बसताना चुकलं, उंदरं मारायचं औषध विकत होतं, त्याच्या शेजार जाऊन बसलं. होतं पेडवालं पण पेडाच खपाना, लय मोठ्यानं बोंबलायचं, लय गोड आहे, लय गोड आहे, आणि शेजारचं एवढंच म्हणायचं, खाल्लं की मरतय. दिवसभर मेळ लागला नाही. म्हणून संगत करलो बडो की. हत्तीन मावशीची शिळीन मावशीची गाठ पडली. हत्ती म्हणाली तू कुठली ग? मी इथलीच. शिळी म्हणाली तू कुठली? मी इथलीच. दोघीच्या गप्पा चालू झाल्या. हत्तीने मोबाईल काढला, शेळी बरोबर एक सेल्फी घेतला, इंस्टाग्रामला स्टोरीला ठेवून मेन्शन केलं शेळीला. दोघीच्या गप्पा सुरू झाल्या आणि दोघी चालायला लागल्या इथं रस्त्याच्या कडनं, असं इथनच. शेळी तुरू 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 धावायची आणि हत्तीन मावशी अशी डवलत डवलत चालायची. नुसती चालत नव्हती, शेळीन झाडाचं शेंड आणत होती. समाधानच होत नाही कुणाचं? शेळीचं. किती खायला घाला तिचं पोट भरत नाही. कुणाचं? तिला किती आणून द्या तरी नाराजच असते ती. कोण? शेळी. तिला कानातलं द्या, तिला पायातलं द्या, तिला नाकातलं द्या, तरी समाधानीच नसते. कोण? तुमचं तुम्ही बघून घ्या. शेळी तुरु तुरु धावायची, नुसती धावत नव्हती, अशी कोवळे कोवळे बघून शेंड हाणत होती झाडाची. सवयच असते बायांना आपलं ते शेळ्यांना शेंड हाणायची. ते शेंडे हाणता हाणता हत्तीन मावशीचं लक्ष गेलं. काय करता हो तुम्ही? कळत नाही का 12:15 वाजून गेल्या, उराक्त घ्यायचं, शेंड हाणते मी. हत्तीन मावशी म्हणली मलाही उरकायचंय, लय प्रेशर आहे माझ्यावरती. म्हणणं काय नाही, वरच्या झाडाची पालं खा ना. शेळी म्हणली डोक्यावर पडला का हो, हाताला येत नाहीत ना ते. हत्तीन मावशीनं सोंड लांबवली आणि शेळीला उचलून घेतलं आणि ठेवलं पाठीवर. परिणाम असा झाला, 5 फूट उंचीच्या झाडाचा पाला खाणारी शेळी आता 20 फूट उंचीवरच्या झाडाची गोड गोड फळं सुद्धा चांगल्या पद्धतीनं खाऊ लागली. का? संगत करलो बडो की बढत 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 बढ जाय, गजके माथा आज बैठे मीठे पेडके मीठे फलबी खाय. म्हणून संगत मोठ्याची करा, चांगल्याच्या फॉलोअपमध्ये राहा, चांगल्याच्या संगतीत राहा. चांगलं होतं, पण कधी कधी ते अन्न आम्हाला पवित्र आहे का अपवित्र आहे कळत नाही. संगत चांगली आहे का वाईट आहे हे कळत नाही. ज्या जागेवरती बसतो ती जागा पवित्र अपवित्र कळत नाही. मग फायदा काय? तुम्ही एक काम करा, साधूच्या संगतीमध्ये जा. तिथं तुम्हाला पंगतही चांगली भेटल, संगतही चांगली भेटल, आणि तुकोबराय आपलं वकीलपत्र घेतील. अवघे धन्य होऊ आता. 100 लोक इथं कीर्तनात आहेत, सगळ्याला थोडा थोडा वेळ द्यावा लागतो, त्यामुळे वेळ होतो. पण ज्यांचं प्रेम कीर्तनावर असतं ते वेळ कधी बघत नाहीत, हे कायम लक्षात राहू द्या. आणि आज तर शिंदे परिवाराचे आभार, फार मेळ गोड जमवला. सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या गर्दीमध्ये सगळेच तुम्ही आहात. मला दररोज ऐकता तुम्ही, भरपूर प्रेम आहे तुमचं माझ्यावरती. माझे प्रत्येक कीर्तन ऐकणारे तुम्ही आहात. दादासाहेब शिंगारे फार माझ्यावर प्रेम करतात. ते माझ्यावरती फार मोठी श्रद्धा आहे त्यांची. पलीकडं नानासाहेब खरात बसलेत, आणि ताई आहेत, रेडके परिवार आहे संपूर्ण. मला वाटतं त्यांचं नातंच आहे घरातलं. सगळेच अगदी महेंद्र दादा वगैरे, त्यांचे आभार मानतोय. जाता जाता फक्त एक विनंती करतो, जरी वेळ झाला असला तरी एक करा, चांगलं वागा, चांगलं राहा, इतरांशी प्रेमानं वागा. साने गुरुजींची कविता आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे, जगी जे
हीन अति पतित जगी जे दीन पद दलित समजता बंधू मानावे जगाचे बांध कोरावे जगाला प्रेमर पावे. हे बांध कोरण्यापर्यंत गेलीत लोक. आता चांगलं वागा, चांगलं राहा. झालंय कीर्तन. झालेल्या कीर्तनासह श्रद्धांजली वाहताना एकच सांगतो, मुलीला माहेर म्हणजे बाप सांगत नाही मी चिंता नका करू, ते लगेच बसणाऱ्याला वाटतं आता अर्धा तास घेतो काय, अजिबात नाही, माझ्या पोटापुरतं झालंय. मुलीला माहेर कुठपर्यंत असतं तर माहेरात वडील जिवंत आहेत तोपर्यंत आज पोपट नाना असतील, आमच्या कुसुमाई असतील, कमलताई, रतनताई, प्रतीक्षा दिदी, जीवनदादा, हा संपूर्ण मागचा परिवार आहे. यांना उदंड आयुष्य लाभावं, त्यांना सुख समाधान ऐश्वर्य लाभावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबणार आहे. लक्षात राहू द्या, भाऊबीज काल झाली. काल एक जण माझ्याकडे आला होता, मला सांगत होता महाराज फार छान बोलता तुम्ही बहिणीबद्दल, पण काल माझी बहीण आली होती. मी म्हटलं झालंय काय? हिस्सा मागितला बघा तिनं. का बरं, तिची जमीन कमी आहे का? नाही हो. ऐकलं कोणाचं तरी हिस्सा मागितला, नाही बोलली माझ्याबरोबर. हे अशी प्रकरणं आता व्हायला लागलीत. माझ्या समोरच्या गर्दीमध्ये असे काहीतरी 5-7 जण भाव आहेत की त्यांची बहीण आजही त्यांच्याशी बोलत नाही. कितीतरी बहिणी अशा आहेत की त्या भावाबरोबर बोलत नाहीत. भाऊबीज येते, रक्षाबंधन येतं जातं. काय झालंय कुणास ठाऊक तुम्हाला? अरे काय ना अपेक्षा तुमच्या बहिणीला, फक्त एका फोनच्या अपेक्षा आहे. ती म्हणत राहते दादाला, दादा वाट पाहुणी पाहुणी झुरते मी मनाला, झुरते मी मनाला, काय घेणं रे तुझ्या इष्टेटी घनाला, रुसवा माझा चोळीच्या खणाला, काय घेणं रे तुझ्या इष्टेटी घनाला, दादा रुसवा माझा चोळीच्या खणाला. बस काय लागतंय बहिणीला? ती म्हणत राहते देवाला. मी माहेरात गेल्यावर एकच मागणी मागते माहेरातल्या देवाकडे, म्हणे तेज सूर्याच येऊ दे तुझ्या नावाला देवा, तेज सूर्याच येऊ दे तुझ्या नावाला, आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. ओवाळून डोळे भरून पाहीन तुला दादा, इडा पिडा तुझी सारी घेईन मला. तुमच्या 2 बहिणी रतनताई, कमलताई आणि तुम्ही जरी आनंदात राहिला तरी कीर्तन सार्थक लागल. ओवाळून डोळे भरून पाहीन तुला रे, इडा पिडा तुझे सारी घेईन मला. भाऊ भाऊ म्हणता काळीज दाटल, भावा बहिणीचं नात किती हो चांगल. 2 जीवातून धागा धागा धागा, 2 जीवातून धागा एक ओविला रे, आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. बस एवढंच मागणी मागते बहीण. त्यामुळे बहिणीला कधी अंतर देऊ नका आणि तुम्ही सुद्धा भावाला कधी त्रास देऊ नका, हा उपदेश करतो. आणि झालेली सेवा वैकुंठवासी आप्पांच्या चरणी समर्पित करून थांबतो.